संगमनेर शहरामध्ये पुन्हा आता अवैध धंद्यांचा सुळसुळाट। संगमनेर शहरामध्ये सगळीकडे एकच खळबळ। संगमनेर चुकेवाडी शहरातील बिरोबानगर या ठिकाणी तुषार पडवळ याच्या घरी सुमारे 1,14,00,000 रुपये किमतीचा 456 किलोच्या पुढे असलेल्या गांजांच्या 22 किलोच्या 20 गोण्या तर एका गोणीत 9 किलो व एका गोणीत 7.194 किलोग्रॅम अशा प्रकारे एकूण 24 गोण्यांमध्ये हा गांजा भरलेला आढळून आला आहे। मोठ्या प्रमाणात हा साठा नाशिक पुणे विभागाचे नार्को टेस्टिंग फोर्स विभागाने संगमनेर पोलिसांच्या संयुक्तरित्या जप्त करून ही कारवाई केली आहे। तर आरोपी तुषार पडवळ आता फरार झालेला दिसून येत आहे। यावेळी ॲडिशनल एसपी गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली DYSP डॉक्टर कुणाल सोनवणे, नाशिकचे DYSP गुलाबराव पाटील, पोलीस निरीक्षक समीर बारवरकर, भागवत पाटील, API भगवान व्यवहारे, API पंकज खरे, SC विश्वास बेरड, SC गणेश निसाळ, गणेश धमाले, PC प्रशांत देशमुख, PC वैभव पांढरे, PC माळी, PC चव्हाण यांनी ही कारवाई केली आहे। यावेळी ॲडिशनल SP गणेश इंगळे यांनी शेरनी न्यूज आणि मीडियाशी बोलताना सविस्तर माहिती दिली आहे। पुढील तपास संगमनेर शहर पोलीस स्टेशन करत आहे। शेरनी न्यूज संगमनेर, संपादिका कृष्णा अजित कुमार सारडा। संगमनेर शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील सुकेवाडी या गावामध्ये तुषार उत्तम पडवळ आणि उत्तम बबन पडवळ यांच्या नावावर असलेल्या घरामध्ये या ठिकाणी जवळपास 400 किलोपेक्षा जास्त वजनाचा गांजा मिळून आलेला आहे। त्याची किंमत अंदाजे साधारणतः 1 कोटीच्या वर त्याची किंमत आहे आणि याची आता प्राथमिक तपास चालू आहे। याच्यामध्ये अँटी नार्कोटिक्स टास्क फोर्स, अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स महाराष्ट्र राज्य याची नव्याने स्थापना झालेली आहे। अशा अँटी नार्कोटिक टास्क फोर्सचे नाशिक विभागाचे त्या ठिकाणी गुलाबराव पाटील साहेब DYSP, त्याचबरोबर त्यांची टीम, त्यामध्ये API व्यवहारे, API खरे आणि टीम, त्याचबरोबर संगमनेर शहर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी, त्याचबरोबर या विभागाचे DYSP साहेब सोनवणे साहेब आणि PI साहेब आणि त्यांची टीम असं संयुक्त रीतीने या ठिकाणी सुकेवाडी गावामध्ये संयुक्तरित्या कारवाई केलेली आहे आणि या कारवाई दरम्यान साधारणतः 400 किलो वजनाच्या पेक्षा जास्त वजनाचा आणि 1 कोटीपेक्षा ज्याची किंमत जास्त आहे असा गांजा मिळून आलेला आहे। पुढील तपास चालू आहे। आता पंचनाम्याची कारवाई सुरू आहे। अधिकची माहिती याच्यानंतर गुन्हा दाखल झाल्यानंतर आपल्याला देण्यात येईल। धन्यवाद। चला निघा, इकडे नाव सांग। आणि कारवाई चालू आहे। इनिशियली तुम्हाला जेवढं लागेल अजून पंचनामा पूर्ण झाल्यावर आपल्याला एक्झॅक्ट हे समजेल की माल किती भेटेल। थांबवून इकडे